नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा 31 मे, 1, 2 आणि 3 जून 2026 या तारखेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर ह्यावेळी वातावरणात मोठा बदल होणार असून मान्सूनवर देखील काय परिणाम होऊ शकतो वादळाचा, तसेच महाराष्ट्रात वादळी पाऊस आणि मान्सूनचा पाऊस कोणकोणत्या भागामध्ये बघायला मिळणार आहे, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह असणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनंदिन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ आपल्या हवामानाला सविस्तर। 31 मे ते 3 जून 2026 महाराष्ट्र हवामान अंदाज। बंगालच्या उपसागरात तीव्र वादळ, मान्सूनवर मोठा परिणाम। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रासाठी मोठी हवामान अपडेट समोर आली आहे। 1, 2, 3 जून दरम्यान म्यानमार जवळील यांगून परिसर, पूर्व मध्य बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्र परिसरात तीव्र वादळ प्रणाली तयार होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून चक्रवात वाऱ्याची स्थिती अधिक मजबूत होत आहे। यामुळे समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होत असून मान्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता वाढली आहे। अरबी समुद्रातून दमट वारे केरळ, कर्नाटक आणि गोवा किनारपट्टी मार्गे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे। जर हे वादळ अधिक मजबूत झाले तर मान्सूनचे वारे आणखी वेगाने सक्रिय होऊ शकतात। त्यामुळे केरळ, कर्नाटक, गोवा आणि कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। मात्र जर ही प्रणाली म्यानमार किंवा बांगलादेशाच्या दिशेने जास्त सरकली तर मान्सूनचा मुख्य प्रवाह काही काळ पूर्वेकडे खेचला जाऊ शकतो। यामुळे महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर तात्पुरता कमी होण्याची शक्यता देखील आहे। 31 मे पासून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या भागात मुसळधार पावसाची शक्यता। तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता। मराठवाडा आणि विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला भागातही संध्याकाळी वादळी वातावरण तयार होण्याची शक्यता। वाऱ्याचा वेग हा 40 ते 60 किलोमीटर प्रति तास राहू शकतो। तर समुद्र किनारी भागात 70 किलोमीटरपर्यंत झोत जाण्याची शक्यता। काही भागात गारपीट आणि धुळीचे वादळ देखील उठू शकतात। ढगाळ वातावरणामुळे तापमानात 2 ते 5 अंशाची घट होण्याची शक्यता आहे। दरम्यान मान्सून केरळ मार्गे पुढे सरकत कर्नाटक, गोवा आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या दिशेने प्रगती करताना दिसत आहे। जर हवामानाची हीच परिस्थिती कायम राहिली तर जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याचा अंदाज देखील आहे। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। आता ही सर्व माहिती जाणून घेतली। 31 मे 2026, 1, 2, 3 जून 2026 या तारखेला महाराष्ट्रामध्ये मान्सून पूर्व पाऊस तसेच मान्सूनचा पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे। तसेच बंगालचा उपसागर, पूर्व मध्य परिसर, यांगून, म्यानमार आणि बांगलादेश या भागामध्ये तीव्र वादळ सक्रिय असणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। 31 मे 2026, 1, 2 आणि 3 जून 2026 या तारखेचा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पाऊस तसेच मान्सूनचा जोर बघायला मिळणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे या पावसाची स्थिती बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपात बघायला मिळणार आहे। जवळजवळ मुसळधार पावसाचा अंदाजा केरळ, कर्नाटक, गोवा या किनारपट्टीच्या भागात राहील। तसेच भारताच्या पूर्व भागाकडे तमिळनाडू, तेलंगणा, पूर्व किनारपट्टीकडे जोर कमी राहील। तसे काही बऱ्याच भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे। कर्नाटक, आंध्र प्रदेशातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्वेकडे विजयवाडा, हैदराबाद आसपासचा परिसर हलका पाऊस राहील। विशाखापट्टणम, भुवनेश्वर, जगदलपूरला मात्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्रातही जवळजवळ बहुतांश भागामध्ये या पावसाची स्थिती असून काही भागात वादळी पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही
पारसेम, मोपासा, अल्रोना, बेडशी तसेच चांदगड, रामगड, सावंतवाडी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। महापण, कुडल, वायगणी, पैपकासल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कडेगाव, पटेगाव, कणकवली, पोंढा, राधानगरीलाही मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तसेच कोल्हापूर जिल्ह्याकडे आजरा, नेसेरी अड्डाला मध्यम स्वरूपात राहील। कुर्णवाडी, सांकेश्वरा, चिकोडी, रायबाग, खिडकल, देवणघाटीलाही मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। गारगोटी, कापसी, निपाणी, जैनवाडी, सल्लगा, कोल्हापूर, ज्योतिबा, किनी, कोडाली मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। सांगली जिल्ह्याकडे पावसाची स्थिती शिरगोपी, कुडाची, मंगसुळी, सांगली, मालगाव, देसिंग, कुची, नागज या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा सांगली जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे। तर रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण जोरदार स्वरूपात राहील। मुसळधार पावसाचा अंदाजा राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साखरपा, संगमेश्वर, माखनजन इकडे तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर सातारा जिल्ह्याकडे मेढा, उडाले, रामपूर, पलूस, विटा, कराड, कडेगाव, ओमराज, पुसवली, औंध, वडोज, निंदाल, दहिवाडी बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। सातारा, कोरेगाव, मोलदिकसल, लाटे, फलटण, बराड इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। वाई, खंडाळा, बोरशिवळ मध्यम पावसाचा अंदाज आहे। सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही बेंबले, टेंभुर्णी, वांगी, केरन आणि कुरुरवाडी या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकलूज, माळशिरस, पंढरपूर, महूद, बुद्रुक, खर्डी, मंगळवेढा, मारवाडे, गिरडी, चिंके, सांगोळे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुरुललाटी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडकरी, अलूर, तुगाव, उज्जैन, घोटाला मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। वडोला, तांदवाडी, वैरभंग, पाणेगाव, बार्शीलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। आणि वांगी, केरन, इंदापूर, बिगवण, केटूर, बिगवण रोड मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाचा जोर अधिक बघायला मिळणार आहे। कोयना, पटण, अरळ, अरवाडे, शिरशिंगे तसेच मार्गाव, तांबे, गुहागर मुसळधार पावसाचा अंदाज राहील। महाबळेश्वर, माळ, वर्धन, गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे। बोर, शिरवळ मध्यम स्वरूपात राहील। मार्गाव, जेजुरीला हलका पाऊस राहील। खेटवल्ले, सासवड, पुणे, डायरी, लोणी, कालभर आणि तसेच खेड, पाबल, मलटण मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। राहू, नार्वे, बोरी, पारगाव, सुद्रुक आणि तसेच पाबल, कवठे इकडे मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर पुणे जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही पुढील 3 दिवसामध्ये जामखेड, काळाष्टीला हलक्या स्वरूपात आणि तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। भालगाव, जांभळी, करकम, बगूर, पातळी, अंबळनेर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। अहिल्यानगर, आले आणि टाकळी, डोकेश्वर इकडे जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। शिरळ, माका, बनास, नेवासा, श्रीरामपूर, तालिकाबंद, शिर्डी, पुलतांबा, कोपरगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। आणि पुणे जिल्ह्याकडे मध, जुन्नर, ओतुर्लाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे अलिबाग, पेण, पेंजारीला मध्यम स्वरूपात राहील। पेंशुळ, कोपली, कामशेतलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। कर्जत, कुसर, पेठ, नरेल, मुरबाड, आंबेगाव, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याणमली, भिवंडी, मराभाईंदर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। घाटमाथ्याकडे शिवाले, वैशाखरे, सम्राट, गुंडा तसेच इगतपुरी, मुनगाववाडीवरे जोरदार पावसाचा अंदाज राहील। सपाले, पालघर, बोईसर हलका पाऊस बघायला मिळणार आहे। गोडमाल, वाडा तसेच परळी, जोहर, मोकळा, त्र्यंबक मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। नाशिकच्या भागामध्ये समशेरपूर, नांदूर, शिंगोटे, वावी, जवळके, तिरडे, डुबरे, पांडुर्ली, नाशिक, देवळी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। निमगाव, शिन्नर, मंजूर, लासलगाव, पाटोदा, वणी, डोडांबे, चांदवड, देवळा, कळवण, ओझर इकडे तुफान वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। मालेगाव, अंजंग, निमशेवडी तसेच लगत विसर, सटाणा, औटी, ताहाराबाद, अंचाले या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे पाणेगाव, दिवी, दुसाने, टिटाणे, धोंडाईचा, खरपाली, शहादा, बोरचाक हलका पाऊस राहील। धुळे जिल्ह्याकडे पावसाची स्थिती असोल, मालगाव, बडकी, सांगवी, सुले आणि शिरपूर, घोडी, इसाले, सत्रसेन, चिमठाणे, नांद्राणे हलका पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। धुळे, अंजंग, आरबी, बोकरोडला जोरदार पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा चोपडा, आव्हाड, काडोरे, भालवाडी, वाजेपूर इकडे हलक्या पावसाचा अंदाजा या तारखेला बघायला मिळणार आहे। 31 मे 2026 ते 1 जून ते 3 जूनपर्यंत या पावसाची स्थिती जोरदार स्वरूपात राहील। पाली स्टेशन तसेच लगतचा पिक्चर बघितला असता जळगाव, भुसावळ, वडाली, मुक्ताईनगरलाही हलक्या पावसाचा अंदाज राहील। भडगाव, पाचोरा इकडे हलक्या स्वरूपात राहील। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाजा
पिशोर, फुलंब्री, विरामगाव, चाळीसगाव, साईगव्हाण, कन्नड, हतनूर, एलुपादेवगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे. श्री छत्रपती संभाजीनगर, सांसी, पिंपरी, काचूर, पाचूर, लिंबेजळगाव, बिडकीन, धाकेपाल, पैठण जोरदार पावसाचा अंदाज राहील. तसेच बालम, टाकली आसपासचा परिसर, गेवराई, भालगाव, जांभळी, बगूर, पातळी जोरदार पावसाचा अंदाज आहे. जालना जिल्ह्याकडे मंगळराम, शिकोसोटा, तानवाडी, पानवाडी हलका पाऊस राहील. ईश्वरनगर, काचूर, पाचूर, जालना, गोलपांगरी, तारगाव, देऊळगाव राजा तसेच लगतचा परिसर बघितला असता सम्राटनगर, हंसाबाद या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा जालना जिल्ह्याकडे देखील विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे. बीड, गेवराई, उमापूरला जोरदार स्वरूपात राहील. मांजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसूर, सोनपेठलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे. परळी, अंबेजोगाई, घाटनांदरा मध्यम पावसाचा अंदाज राहील. धाराशिवमध्ये कळंब, तारकेट, बोम, पातुरकडा मुसळधार पावसाचा अंदाज हा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे. धाराशिव, पेठ, कामेगाव, बेंबली तसेच वैरभंगा, पाणेगाव, बार्शी मुसळधार पावसाचा अंदाज राहील. वडोला, तांदवाडी, वैरभंग, नंदुरगाव, होर्टी, उमरगा, तुगाव, उज्जैन, गोटाला जोरदार पावसाचा अंदाज आहे. आणि लातूर जिल्ह्याकडे खिंतोट, औसा, लातूर आणि तसेच लगतचा परिसर बघितला असता लातूर रोड, श्रांतपाल, रेणापूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. उदगीर, मुरकी, राऊंडकोला, पुरणबुजुक, जोळकोट या भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा लोहा, बुजुक, गंगाखेड, पालमलाई मध्यम स्वरूपात राहील. परभणी, जरी, बोरी, जंतूर, मठ्ठा, परतूर, शेलू, आष्टी मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे नांदेड, वाघाला आणि तसेच मुखेड, भोकर, तमसा, हिमायतनगर, आडगाव या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस असणार आहे. हिंगोली जिल्ह्याकडे जोर कमी राहील. हिंगोली, औंध, कळमनुरी, इंदापूर, मागाव, माऊर हलक्या पावसाचा अंदाज आहे. वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिताड आणि रिसोड, भापूर, डोंगाव, बीबी, लोणार जोरदार पावसाचा अंदाज राहील. तसेच कुदनापूर, घाटबोरी, अहमदपूर, चिखली, गिरडा, बुलढाणा, मोटाला, पिंपरीगावली या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. अडबुद्रुक, मलकापूर, दासराखेड इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील. अकोला, बुरगमंचू, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्याकडे मात्र पावसाचा जोर कमी राहील. मात्र वारे आणि विजांचा कडकडाट असून हलक्या मध्यम पावसाचा जोर या तारखेला बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.